तर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन इथं ध्वजारोहण पार पडणार आहे। उद्धव ठाकरे सकाळी 9 वाजता शिवसेना भवन इथे उपस्थित राहणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। आज भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन आहे आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन इथं ध्वजारोहण पार पडणार आहे। उद्धव ठाकरे सकाळी 9 वाजता शिवसेना भवन इथे उपस्थित राहतील। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तर याच संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव। स्वप्नील, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन इथे ध्वजारोहण होणार आहे, काय अधिक अपडेट या संदर्भात? अंकिता, नक्कीच आज देशाचा स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाकरे गटाकडून सुद्धा ध्वजारोहण करण्यात येणार आहे। शिवसेना भवनासमोर हे ध्वजारोहण असेल आणि यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे तसेच सर्व पदाधिकारी आणि आमदार खासदार सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतील। एकूणच आज देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण जर बघितलं तर इतिहासामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, बाजी मारलेली आहे आणि यानंतर देश स्वतंत्र झाला। मात्र या दिवसाचं प्रतीक म्हणून खरं तर स्वातंत्र्य दिनाला फार महत्त्व आहे आणि आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वत्र ध्वजारोहण जे करण्यात येणार आहे। या ठिकाणी दादरमध्ये शिवसेना भवनासमोर शिवसेना ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील हे उपस्थित राहणार आहेत। तर एकूणच मंत्रालय असेल, वर्षा निवासन असेल, या ठिकाणी सुद्धा राज्य सरकारकडून येतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे आणि या ध्वजारोहणानंतर आपण या ठिकाणी बघितलं तर अनेक राजकीय नेते हे प्रतिक्रिया देताना पाहतील। मात्र आज स्वातंत्र्य दिन आहे, आज स्वातंत्र्य दिनानिमित्त नक्की कोण कोणाला शुभेच्छा देत आहे की आजही टीका आणि टोले हे लगावले जातात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।